डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा केला जात असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 8 ते 14 एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात विशेष त्रुटीपूर्तता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा उद्देश अर्जदारांच्या प्रलंबित प्रकरणांतील त्रुटी दूर करून त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळवून देणे हा आहे. शिक्षण, निवडणूक तसेच सेवा क्षेत्राशी संबंधित अर्जदारांनी यापूर्वी पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत संबंधितांना ईमेल, SMS किंवा दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले आहे. अशा अर्जदारांनी व त्यांच्या पालकांनी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ते 14 एप्रिल या दरम्यान सामाजिक समता सप्ताह आम्ही साजरा करतोय आणि हा संपूर्ण राज्यभर समता सप्ताह साजरा होतोय. आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 8 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्व कार्यक्रमाबद्दलची माहिती आपल्याला माननीय प्रादेशिक आयुक्तांनी दिलेली आहे. या समता सप्ताहाची जी सांगता आहे ही 14 एप्रिलला आहे. ही दीक्षाभूमीच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये असेल. माननीय पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्या हस्ते शुभ हस्ते ॲट्रॉसिटी अंतर्गत जे बळी पडलेले आहेत त्या लोकांना नोकरी वाटप असे 31 आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 31 लोकांना आपण त्या वारसांना ॲट्रॉसिटीमध्ये बळी पडलेल्यांच्या वारसांना 31 लोकांना आपण नोकऱ्या देतोय. तसेच स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत आपण तिथे जमीन वाटप करतोय. त्याचप्रमाणे घरघर संविधान अंतर्गत ज्या फ्रेम आपण देत आहोत, संविधानाच्या प्रास्ताविका आपण देत आहोत प्रत्येक घरी, त्याचं पण आपण वाटप करतोय. अनेक योजनांचं आपण वाटप करतोय. तर सर्व देशवासियांना मी 14 एप्रिलच्या आताच शुभेच्छा देते आणि 8 एप्रिलपासून तर 14 एप्रिल जो संपूर्ण सप्ताह आम्ही सामाजिक न्याय विभाग साजरा करतो, सर्व शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय पण साजरे करतात, त्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना देखील आमंत्रित करते की आमच्या या सप्ताहामध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती सामाजिक न्याय विभागाकडून. नमस्कार, मी मंगेश वानखडे, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर. सामाजिक समता सप्ताह हा आमच्या विभागामार्फत 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान साजरा होणार आहे. आमच्या कार्यालयामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामार्फत आम्ही आमच्या स्तरावर जे त्रुटीचे अर्ज पेंडिंग आहे त्या संबंधामध्ये आम्ही त्रुटीपूर्तता कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. तर आम्ही सर्व नागरिक किंवा सर्व पालक असेल, विद्यार्थी असेल यांना आवाहन करतो की त्यांनी तुम्हाला एक SMS आला असेल किंवा फोन आला असेल किंवा ईमेल आला असेल त्रुटीचा, त्या अनुषंगाने आपण आमच्या ऑफिसला येऊन सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान हा कॅम्प राहणार आहे. या वेळेमध्ये आपण ऑफिसला येऊन त्रुटींची पूर्तता करावी, जेणेकरून आमच्याकडे जे अर्ज पेंडिंग आहे ते विहित वेळेत निकाली निघतील. तसंच माझं दुसरं पण एक आव्हान असं आहे की जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ॲडमिशन घेणार आहे किंवा ज्यांनी आता 12वीची एक्झाम दिलेली आहे आणि जे आता इंजिनिअरिंग, मेडिकलला किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणार आहे, अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा जर त्यांनी अर्ज केले नसेल तर त्यांनी अर्ज करायचे आहे. कारण या सगळ्या प्रोसेसला 2 महिने 3 महिने हा कालावधी लागतो आणि जर तुम्ही आता अर्ज सबमिट केले तर हे तुमच्या ॲडमिशनच्या पूर्वी निकाली निघेल. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा ज्यांनी अर्ज सबमिट नसेल केले त्यांनी अर्ज सबमिट करायचे. या विशेष मोहिमेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती तसेच नोकरीच्या संधींसाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉक्टर मंगेश वानखडे यांनी केले आहे. सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।